मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. आता त्यानंतर या मालिकेत आपण बघणार आहोत. त्यानंतर इकडे मात्र आता भैरवी त्या ताराच्या बाबांच्या ऑफिसमध्ये जात असते, म्हणजे श्रीरंगच्या ऑफिसमध्ये ती जात असते. आता तिला तिथे येऊन असं म्हणायचं असतं की माझ्या मुलीचा न इकडचा तो तिचा अभिनयाची जी तारीख, फिल्मची ती तारीख आहे ती प्लीज तुम्ही समोर घ्या, कारण की ती खूप अस्वस्थ झाली. तिकडं तिचं न कुठेच मन लागत नाही. त्याच्यासाठीच भैरवी मात्र तिचा ॲटिट्यूडपणा दाखवण्यासाठी तिथं आलेली असती. पण आता त्यावेळी श्रीरंग तर भैरवीसमोर येत नाही, तो साईडलाच राहतो. त्यांनी मात्र त्याचा जो पिया असतो त्याला सांगून ठेवलेला असतं, ती जेव्हा इथे येईल ना, आमच्यामध्ये आता कडाकीचं भांडण चालू झालेलं आहे. जेव्हा ती इथे येईल ना, मी तुला जसं जसं फोनवर सांगेल ना तसं तसं तू तिला बोलायचं आहे. तर त्यावेळी तोही हो म्हणतो. आता दुसरीकडून श्रीरंग मात्र त्याला फोनवर सांगत असतो की भैरवीसोबत त्यांनी कसं रिॲक्ट व्हायचं. भैरवी जेव्हा येते तेव्हा त्याचा तो पिये म्हणू लागतो की मॅडम प्लीज तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यावेळी भैरवी म्हणू लागते की तुम्ही मला ओळखलं नाही, मी कोण आहे. तर त्यावेळी तो डायरेक्टली म्हणतो की मला काय करायचं, तुम्ही कुणी जर असल्याचं, मला ना याच्याशी काहीच गरज नाही आहे. मला जेवढं सांगितलं आहे ना मी तेवढंच करतोय, तुम्ही ना आतमध्ये जायचं नाही. त्यावेळी भैरवी त्याच्यावर खूप रागवते. पण दुसरीकडून श्रीरंग त्याला सांगत असतो तिला डायरेक्टली म्हण गेट आउट. त्यावेळी तो गडबडीने तिला गेट आउट म्हणतो. तेव्हा तर भैरवी खूपच चिडते. भैरवीला वाटत असतं याची इतकी हिंमत, हा मला गेट आउट म्हणतो, याची लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभी राहण्याची. त्यानंतर भैरवी तर त्याच्यावर खूपच चिडते, त्याला सगळं काही बोलत असते. दुसरीकडे इकडं सारंग, त्रिलोत्तमा आणि सावली असते. त्यावेळी सारंग सांगू लागतो की आई मी सावलीला म्हणलो आहे की तू भैरवी जींना पण समजून सांग आणि जगन्नाथजी सोबत पण बोलून घे. तर त्यावेळी सावलीनं होकार दिलेला असतो. सावलीने मात्र जगन्नाथजीला फोन करून हे सगळं काही सांगितलेलं असतं. त्यावेळी जगन्नाथजी तिची मदत करायला तयार झालेला असतो. तर त्यानंतर त्रिलोत्तमा फक्त या आश्चर्याने बघू लागते की खरंच तो जगन्नाथ मदतीला धावून येईल का. तर त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग, तर त्रिलोत्तमा मॅडम मी जगन्नाथजी सोबत बोलले आहे, पण त्यांनी काही असं सांगितलं नाही की काहीतरी उपाय आहे म्हणून. ते म्हणले की मी स्वतःच्या याच्यामध्ये काहीतरी करतो, मी स्वतःच कुठंतरी काहीतरी करून ॲडजस्टमेंट करण्याचं बघतो. तर त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते म्हणजे जगन्नाथजी नक्कीच मदत करणार आहे वाटतंय. दुसरीकडे जगन्नाथ मात्र ताराचे बाबा म्हणजे त्या श्रीरंगकडे बोलण्यासाठी गेलेला असतात. त्यावेळी जगन्नाथजी त्याला सगळं काही समजून सांगत असता, पण तो श्रीरंग काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. त्यावेळी तो श्रीरंग जगन्नाथला म्हणू लागतो की तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात मला सांगा तरी. आजचा शो नाही झाला तर उद्याचा शो होईल, त्याच्यातमध्ये काय इतकं पडले, पण माझ्या फिल्मची तारीख न मागे पुढे अजिबात होणार नाही. मी एक नाही मी 1000 वेळा हेच सांगतोय आणि मी प्रत्येकाला तेच सांगतो, कारण की मी घेतलेला निर्णय मी कधीच पाठीमागे घेत नाही. आणि तुम्ही इतकी सगळी तडजोड कशासाठी करताय मला पहिले ते सांगा. तर जगन्नाथ त्याच्याकडे आश्चर्याने बघतो म्हणू लागतो मी माझ्या लेकीसाठी करतोय, मला बाकीच्याहून काहीच गरज नाही. माझ्या लेकीने माझ्याकडे विनवणी केली म्हणून मी हे सगळं करतोय, नाहीतर मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो पण नसतो. तर त्यामुळे मग श्रीरंग म्हणू लागतो मी तुमच्या लेकीसाठी करताय, तर मीही माझ्या मुलीसाठी, मी माझ्या तारासाठी करतोय. तर त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो म्हणजे मला समजलं नाही. आणि मग जगन्नाथच्या लक्षात येतं की हा श्रीरंग ताराचाच वडील आहे. त्यावेळी जगन्नाथ आश्चर्याने त्या श्रीरंगकडे बघू लागतो, त्याला सगळे काही माहिती विचारू लागतो. आणि मग त्यानंतर श्रीरंग सांगू लागतो की मीच ताराचा वडील आहे, कारण की तारा छोटी असतानाच मी भैरवीला म्हणजेच भैरवीनं मला सोडून दिलं होतं म्हणून मी इकडे आलेलो आहे. तर आता त्या श्रीरंगचं सगळं काही सत्य, ताराच्या बाबाचं सत्य तिकडं जगन्नाथला सगळं काही कळालेलं असतं. त्यामुळे जगन्नाथ तर काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे राजकुमारने त्या सदाशिवला डायरेक्टली गोड बोलून का होईना पण घरी आणलेलं असतं आणि त्याला आता सारंगला भेटायचं असतं. आता जगन्नाथने सांगितल्यावर ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार. आता परत एकदा ऐश्वर्या तोंडावर पडणार. आता तर काय तिला घरामधून बाहेरच काढून देतात की काय माहिती, कारण की ना तिनं भरपूर काही कुटाने करून ठेवलेले असते. आता तर हद्द पार केली तिनं. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.